इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडी बेकायदेशीररित्या झाल्याचा दावा करत माजी आरोग्य सभापती दीपक ढेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली आहे। या याचिकेची दखल घेत माननीय न्यायालयाने संबंधित अधिकारी आणि 6 स्वीकृत नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत। शासकीय निकषांचे उल्लंघन झाल्याचा आरोप शासनाने महापालिकेमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा व्हावा या उद्देशाने स्वीकृत सदस्यांसाठी सुधारित निकष लागू केले होते। मात्र इचलकरंजी महापालिकेत 20 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या निवडीत या निकषांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे दीपक ढेरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे। आयुक्तांना दिली होती पूर्वकल्पना। निवड प्रक्रियेपूर्वी 16 फेब्रुवारी 2026 रोजी आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील यांना पत्र देऊन तज्ज्ञांच्या निकषांनुसार यादी तयार करून सभागृहाकडे शिफारस करण्याची मागणी ढेरे यांनी केली होती। चुकीच्या पद्धतीने यादी सादर केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता। बेकायदेशीर निवड प्रक्रिया आणि न्यायालयीन कारवाई महापौर उदय धानतुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत राजकीय दबावाखाली ही निवड प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये निवड झालेले संजय कांबळे, इम्रान हावेरी, इम्रान बागवान, प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे व मारुती पाथरवाट हे निकषांनुसार कसे अपात्र आहेत हे पुराव्यानिशी न्यायालयात मांडण्यात आले आहे। या प्रकरणी शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी माननीय न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली। न्यायालयाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासन आणि 6 स्वीकृत नगरसेवकांना नोटिसा जारी केल्या आहेत। दीपक ढेरे यांच्या वतीने ॲड. सत्यजित राजे शिर्के, मुंबई यांनी न्यायालयात बाजू मांडली। पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी। इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वीकृत पदाच्या निवडी झाल्या। 6 जणांना स्वीकृत म्हणून सदस्य घेण्यात आले, परंतु त्यासाठी जी पात्रता आहे की वकील, एखादे डॉक्टर, निवृत्त इंजिनियर असे वेगवेगळे आहेत, त्यामधील कोणतेही न घेतल्यामुळे त्या कारणासाठी मी माननीय नामदार हायकोर्ट ब्रांच सर्किट बेंच येथे रिट याचिका दाखल केली होती। त्याची माननीय नामदार हायकोर्टाने दखल घेऊन 6 स्वीकृत नगरसेवकांना नोटिसा काढलेल्या आहेत। 4 तारखेला येणाऱ्या 4-5 पुढील सुनावणी आहे। आम्हाला सुद्धा त्यांना पर्सनल नोटिसा देण्यासाठी कोर्टाने सांगितले होते, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा सर्वांना नोटिसा लागू केलेल्या आहेत। वास्तविक या ठिकाणी शासनाने जे नियम केला होता की बाबा स्वीकृत घेताना, स्वीकृत नगरसेवक घेतेवेळी सर्व ह्याच्या क्षेत्रातील, विविध क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभव व्यक्तींना समावेश करून घ्या, जेणेकरून आपल्या महापालिकेला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल। परंतु असे न करता आपल्या इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील यांनी राजकीय दबावाखाली मी जी हरकत त्यांच्यावर दिली होती त्याकडे दुर्लक्ष केले व काही व्यवस्थितपणे छाननी न करता ते अर्ज महापौर उदय धानतुडे यांच्याकडे सभागृह पाठवले। एकदम अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे। त्यासाठी माननीय नामदार हायकोर्ट या ठिकाणी मी याचिका दाखल केलेली आहे आणि ती सुनावण्यासाठी आलेली आहे। लवकरच सर्वांचे जे नगरसेवक पद आहेत त्याला बाधा येणार आहे।